नमस्ते केमचू कसं काय तर तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका तिनो. तर आम्ही निघालो पुण्याला. मी भूषण, कारण भूषणचं ड्रोन खराब झाला आहे. ड्रोनचा कॅमेरा बदलायला जायला आपण पुण्याला. म्हणलं ट्रेननं जावं, म्हणलं चाल रेल्वेची मजा घेत जाऊ म्हणलं. आणि आपला दोस्त जुना दोस्त आहे तो पण गाठ पडला इथं आपल्यासोबतच यायला आहे. ही चाललंय त्या दिदीकडे चाललंय ती आपल्याबरोबर नाही, पण सोबत आहे आता आपल्याबरोबर दिसतं. चला ही काय ट्रेन यायला टाईम आहे आणखी. हो भूषण, किती टाईम आहे ट्रेन यायला? किती टाईम आहे? 10 मिनिट आली गाडी 10 मिनिटात आली. 10 मिनिटं 10-15 मिनिटात येईल गाडी. दाखवतो तुम्हाला या ट्रेनमध्ये गर्दी असती का नसती, शीट भेटती का नसती काय माहिती. तिकीट तर काढले. 6 किलोमीटर 6 किलोमीटर राहिले का? हो आपण पुढे आल्यावर आपला फोटो काढून स्टोरी टाकायचं आहे काय चालते, काढू. भेटू चला तुम्हाला थोड्या वेळाचं. पावांनो आता आलं ट्रेनमध्ये. कसं चालू आहे बघा आणि भूषण तिकडे बसला. भूषण त्याला आमच्या सीट भेटली नाही म्हणते, तिकडे जाऊन बसलाय. जागाच भेटली ना आम्हाला इथं. तुम्ही ट्रेनचं बघा. पहिल्यांदा राहिले म्हणून एवढे अपघात झाले. दुसऱ्या वेळ असते म्हणजे काय रोजचं येणं जाणं आहे. हा घर आहे की अपडाऊन करते पुण्याला. तर भावांनो आता आलो जेवण मध्ये काय नाही समजून आज करले वगाळ तिरली नाही रिअल मध्ये बॉस आधी काय पण ती. आता उतरलोय रेल्वे स्टेशनला. आमची फॉर्च्युनर आता घ्यायला आलेली आहे आम्हाला बाहेर. आमची फॉर्च्युनर घ्यायला आलेली आहे आम्हाला आता बाहेर. तुम्हाला दाखवतो ती फॉर्च्युनर. ब्लॅक घोडा आहे. ब्लॅक घोडा आहे. ब्लॅक घोडा आहे. हे भूषण सर शेर आम्हाला सर्वांना राम राम करणार असं नेहमी. भूषण सरांनी आम्हाला पुणे दाखवायचं स्वप्न हा घेतलं. आमचं स्वप्न होतं पुण्यात यायचं. भूषण सरांनी आज आमचं पूर्ण केलं. ते पण किती लाखाची गाडी? करोड रुपये म्हणजे करोडच्या गाडीत आणली आम्हाला. गाडी बघितली तर आवाजानं ओळखू येईल असेल गाडी. अरे कुठून चल की काय आता इथं आलोय मित्राच्या रूमवर. तो भूषणचा मित्र आहे. भूषण मित्र भाऊ ऐकल म्हणा. भावाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणा. म्हणजे भाऊ लाजायला लागले थोडं. ही काय म्हणते बघा काय भावाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्याच्यावरचं म्हणाला मी. चालतंय कंटिन्यू बघत राहू. भेटू थोड्या वेळानं फ्रेश वगैरे होऊन. चला तर काय भावांनो आता आलोय बाहेर. आपला मित्र आम्ही आलोय बाहेर. अरे इथं म्हणलं होतं की फिरायला आलोय बाहेर. आपल्याला काय माहित नाही पुण्यामधलं. खराडी जेव्हा आम्ही आता तो म्हणला भाऊ चला म्हणलं फिरून आणतो तुम्हाला. आलोय बाहेर. जेवण वगैरे काय केलं नाही. जेवण पण करू आपण. सकाळी जेवण केलं होतं त्यावर आता करायचे. हो कुठं चांगले भेटते का हुडकायला लागले, पण कुठं काय चांगलं भेटायला झाले. बघून कुठं चांगलं भेटते का. चला पुण्यामधलं काय टॉपर नाही सगळं आपल्या धाराशिव मध्ये काय तसं नाही. पुण्यामध्ये इकडे जर जाऊन काय राहायला वाटायला लागले इकडेच. तुम्हाला दाखवतो पूर्ण बघा. बघा असला व्ह्यू आहे इथं. असली बिल्डिंग आहे. पण असं घर नाही. बघा कसं आहे. नाही घर ऑफिस काही असं ना, पण कसं आहे बघा. बाहेर देशातले आहेत का? आपला इथेच राहतोय. कुठले ऑफिस आहे ते? डॉक्टर विषय आहे सगळं. वाटा लागेल धाराशिव सोडून देऊ आपलं आणि ते राहू. परत पैसे खूप लागतील त्यामुळे जाऊ द्या. पैसे यायला लागले आपले. कमवायला लागलो चांगलं मग येऊन राहू आपण. पैसे चांगले यायला लागले, कमवायला लागले मग येऊन राहू. आमचा सर भूषण सर मुळे आलो इकडे पुण्याला.
जायचं आता. आता कुठं प्युअर व्हेज हॉटेल भेटणं झाले भाऊ. आज उपवास आहे आपला, उपवास वगैरे काय नाही आपण करत नाही. त्याचा उपवास आहे, याला प्युअर व्हेज लागतंय, आपल्याला नाही काय. अरे कसं आहे बघ की आय टी आहे का पूर्ण, आय टी आय कंपनी. तिथं आय टी आय मध्ये एक जणाला किती पगार असतो? बाहेर देशात आले वाटायला लागले एरियात. आपण पहिलं हडपसर वगैरे बाहेर कुठे गेलो होतो, पण इकडं पहिल्यांदा आलोय. बघा ना तो का पूर्ण टॉपचा विषय इकडं. काय घ्यायचं? पंजाबी व्हेज मध्ये काय आहे का? व्हेज मध्ये व्हेज मध्ये काय नाही मग. प्रॉपर एरिया कोणता? कमळ उमलल्यावर कसं दिसतं असं, तसं आहे बघ मधून बघितलं का? वरून जर बघितलं का तसं दिसतं. होय हे प्रॉपर एरिया कोणता आहे? खराडी. सुधारित आहे का? तर का आता आलो इथं. हॉटेल तर कुठं चांगलं भेटलं नाही, त्यामुळं आपण आलो इथं. दुसरं एक हॉटेल आहे, चालू आहे. मी चिकन राईस ऑर्डर केले आणि भूषण चिकन नाही अंडा राईस ऑर्डर केले. ती चिकन खात नाही, त्यामुळं दुसरा दोस्त आहे ती प्युअर व्हेजिटेरियन आहे. तो खिचडी आणायला गेले, कारण त्याचा उपवास आहे, त्यामुळे खिचडी आणायला गेले. ते आहे तिकडं, ते येते. चालतं, करू जेवण वगैरे करू आणि भेटू तुम्हाला नंतर. चला आता काय आलो रूमवर. आता खूप दमलो कारण ते ट्रेनचा प्रवास केल्यामुळं, त्यामुळं आता झोपून टाकू, फ्रेश वगैरे होऊ, कपडे बदलून टाकू आणि जेवण वगैरे आता काय केले बाहेरच, आता झोपून टाकू. तर आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.